ओके, सो लेट्स स्टार्ट नाव. मागच्या व्हिडिओमध्ये आपण लूप कशा प्रकारे यूज करायचं हे पाहिलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टोर्ड प्रोसिजरमध्ये व्हाईल लूप कशा प्रकारे यूज केलं जातं आणि ते एक्झिक्यूट कशा प्रकारे केलं जातं हे पाहणार आहोत. सो इथे आपण टाईप करून घेऊया व्हाईल लूप आणि आपण MySQL विंडो ओपन करून व्हाईल लूपचा प्रोग्राम स्टार्ट करूया. सो नेहमीप्रमाणे विंडो झूम करून घेऊया, एंटर देऊया, यूज कॉलेज डेटाबेस सिलेक्ट करून घेऊया अँड लेट्स स्टार्ट नाव. मागच्या व्हिडिओजमध्ये मी खूपदा रिपीट केलेलं आहे की कोणताही स्टोर्ड प्रोसिजरचा प्रोग्राम स्टार्ट करण्याआधी आपल्याला डिलिमिटर चेंज करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा डिलिमिटर चेंज करा, डिलिमिटर. ओके, डिलिमिटर आपण मागच्या खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये डॉलर, ओके, डॉलर हाच डिलिमिटर आपण चेंज करण्यासाठी वापरला होता. तुम्ही हाही डिलिमिटर ॲज अ वापरू शकता किंवा // हाही डिलिमिटर तुम्ही वापरू शकता किंवा अँड ऑपरेटर. ओके, यातल्या तिन्हीपैकी कोणताही ॲज अ डिलिमिटर तुम्ही चेंज करण्यासाठी वापरू शकता. डॉलर // किंवा अँड ऑपरेटर तुम्ही वापरू शकता. ओके, सो आपण या व्हिडिओमध्ये // हा डिलिमिटर वापरूया चेंज करण्यासाठी. नाव नेक्स्ट क्रिएट अ प्रोसिजर, क्रिएट प्रोसिजर. याला नाव देऊया आपण व्हाईल डेमो 5. ओके, मी 5 वगैरे इंटेन्शनली देतोय कारण की ऑलरेडी माझ्या डेटाबेसमध्ये काही सेम नावाचे प्रोसिजर्स अवेलेबल आहेत. मी प्रोसिजर तयार केलेली आहे व्हाईल डेमो 5. नाव बिगिन. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये रिपीट करत नाही आहे की बिगिन का वापरायचं. मागचे व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता, त्यामध्ये डिटेल समजेल. नाव डिक्लेअर. आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर करून घेऊया. आय हा इंटिजर व्हेरिएबल असेल आणि याची डिफॉल्ट व्हॅल्यू ही 1 असेल. ओके, हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण केलेलं होतं. नेक्स्ट मी एक डिक्लेअर आउटपुट नावाचा व्हेरिएबल घेतोय आणि याचा डेटा टाईप आपण वॅरकॅर ठेवूया. वॅरकॅर कशासाठी ठेवायचं आहे, कारण त्यामध्ये सेमिकोलॉन आपला प्रिंट आउट केला जातो. याची लेंथ आपण 100 ठेवूया. त्यानंतर सेट करूया. पहिल्यांदा आउटपुट इज इक्वल टू ब्लँक सेट करून घेऊया, म्हणजे आत्ता आउटपुटच्या व्हेरिएबलमध्ये कोणतीही व्हॅल्यू नाही आहे. नाव व्हाईलचं लूप सेट करून घेऊया. व्हाईल आय इज लेस दॅन 10. ओके, जोपर्यंत आय हा 10 पेक्षा लहान आहे डू तू हे कर. सेट आउटपुटला व्हॅल्यू सेट कर. आउटपुट कोणती व्हॅल्यू सेट कर, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला, व्हॅल्यू सेट करण्यासाठी किंवा व्हॅल्यू प्रिंटआउटला सेंड करण्याआधी कॉन्कॅट करून घ्याव्या लागतात, कारण की आपल्याला सेमिकोलॉन त्याला द्यायचा असतो. पहिल्यांदा आउटपुटची व्हॅल्यू प्रिंट कर, देन आय आणि त्यानंतर सिंगल कोटमध्ये कॉमा लिहायचं आहे. प्रत्येक व्हॅल्यू प्रिंट झाल्यानंतर कॉमा द्यायचं. हे मी व्हॅल्यू आउटपुट सेट करून घेतलेलं आहे. यानंतर सेट आय इज इक्वल टू आय प्लस 1. ओके, सो मी इथं आय एकनी इन्क्रीमेंट पण केलेलं आहे. असं काही नाही आहे की तुम्ही स्पेस दिला पाहिजे किंवा स्पेस न दिला पाहिजे. पायथॉनमध्ये हे मॅटर करतं. पायथॉनचे प्रोग्राम लिहिताना तुम्हाला स्पेस देणं किंवा जे तुम्ही स्टेटमेंट चालू केलेलं आहे त्याच स्टेटमेंटखाली ते स्टेटमेंट क्लोज होणं खूप गरजेचं आहे पायथॉनमध्ये. पण यामध्ये अशा काही गोष्टी नाही आहेत किंवा तुम्ही लिनक्स करत नाही आहे. लिनक्समध्ये
व्ही आय एडिटरचे प्रोग्राम बघतानाही तो प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतो. त्यामध्ये अशा प्रकारचे कोणतेही इश्यूज नाही आहेत, स्पेस वगैरे कोणताही इश्यू नाही आहे. प्रोग्राम आपला लिहून झालेला आहे. यानंतर आपण एंड व्हाईल करूया. व्हाईलचं लूप आपण एंड करूया आणि यानंतर आपलं आउटपुट प्रिंट करून घेऊया. सिलेक्ट आउटपुट. ओके. आणि यानंतर एंड // अँड सेमिकोलॉन. सो सिम्पल प्रोग्राम लिहिलेला आहे. पहिल्यांदा आपण आय डिक्लेअर करून घेतलेला आहे, इंटिजर. डिफॉल्ट व्हॅल्यू 1 ठेवली आहे. आउटपुट नावाचा एक व्हेरिएबल घेतला आहे ज्यामध्ये आपण आउटपुट सेट करणार आहोत. पहिल्यांदा आउटपुट ब्लँक सेट केलं. व्हाईलचं लूप स्टार्ट केलं. आय हा 10 पर्यंत जोपर्यंत लहान असेल, 10च्या पेक्षा लहान असेल, पहिल्यांदा आउटपुटला व्हॅल्यू सेट करून घेतली, कॉन्कॅट केलं बिकॉज ऑफ सेमिकोलॉन ईच टाईम. त्यानंतर आयची व्हॅल्यू आपण इन्क्रीमेंट केली. जोपर्यंत आय हा 10 पेक्षा लहान आहे तोपर्यंत इन्क्रीमेंट होत जाणार आहे. एकदा तो 10 पर्यंत गेला की एंड व्हाईलला येईल आणि आपलं आउटपुट प्रिंट केलं जाईल. ओके. नाव एंटर. पाहू शकता आपला सगळा प्रोग्राम अगदी व्यवस्थित रन झालेला आहे. नाव आपल्याला डिलिमिटर चेंज करणं गरजेचं आहे. डिलिमिटर चेंज करूया. डिलिमिटर सेमिकोलॉन. ओके. नाव एंटर. इथे पाहू शकता आपला डिलिमिटर चेंज झालेला नाही आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओजमध्ये पण सांगितलेलं आहे, जर डिलिमिटर चेंज होत नसेल तर आपण काय वापरायचं आहे, /g. ओके. /g देऊन तुम्ही बाहेर पडू शकता. /g द्या, बाहेर पडा. क्युरी वॉज एम्प्टी तुम्हाला येईल, मेसेज येईल. डोंट वरी अबाउट दॅट. ओके. आता तुम्ही बाहेर आलेला आहे. आता तुम्ही तुमची प्रोसिजर रन करू शकता. सो प्रोसिजर रन करण्यासाठी कॉल व्हाईल डेमो 5. ओके. मी थोडंसं फास्ट का सांगतोय कारण की मागच्या व्हिडिओजमध्ये आपण हा पार्ट अगदी इझिली आणि सोप्या पद्धतीने कव्हर अप केलेला आहे. ज्यांनी मागचे व्हिडिओज बघितले त्यांना हा व्हिडिओ अगदी सिम्पली समजला असेल. ओके. तो स्टोर्ड प्रोसिजर रन करण्यासाठी आपल्याला कॉल आणि त्या स्टोर्ड प्रोसिजरचं नाव देणं गरजेचं आहे, जे मी इथं दिलेलं आहे. नाव एंटर. इथे पाहू शकता पुन्हा आपला डिलिमिटर चेंज झालेला नाही आहे. या कंडिशनलाही तुम्ही फक्त /g देत चला. /g. नाव एंटर. इथे पाहू शकता आपला प्रोग्राम रन झालेला आहे. सो 1 ते 9 पर्यंत आपलं लूप वाढत गेलेलं आहे. 10 आल्यानंतर व्हाईलचं लूप ब्रेक झालेलं आहे. आणखी एकदा प्रोग्राम रन करू शकतो आपण. कॉल व्हाईल डेमो 5 स्टोर्ड प्रोसिजर कॉल केली. पुन्हा /g द्या अँड एंटर. पुन्हा आपला प्रोग्राम हा व्यवस्थित रन झालेला आहे. सो हा आपला प्रोग्राम आहे. ओके. त्या ठिकाणी आपण व्हाईल लूप कशा प्रकारे यूज केलं जातं हा प्रोग्राम बघितलेला आहे. नेक्स्ट प्रोग्राममध्ये आपण पाहणार आहोत की अंटिल लूप कशा प्रकारे यूज करायचं इन अ स्टोर्ड प्रोसिजर. थँक्यू सो मच.